नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण 5वी नवोदयसाठी अंकगणिताची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रियामध्ये 8 व्हिडिओ अंकगणिताचे झालेले आहेत. तर आज स्वाध्याय 2.3 ला आपण सुरुवात करणार आहोत. तर त्यामधला पहिला प्रश्न पहा. स्वाध्याय 2.3 मधला पहिला प्रश्न, ऋण एकला त्यानेच 100 वेळा गुणल्यानंतर गुणाकार येतो. ऋण एकला त्यानेच 100 वेळा गुणल्यानंतर गुणाकार येतो आणि पर्याय आपल्या समोर दिसत आहेत. तर बघा, हे ऋण एक आहे आणि याला आपल्याला किती वेळा गुणायचं आहे? याला 100 ने नाही गुणायचं. तर ऋण एकला त्यानेच म्हणजे ऋण एकनेच असं किती वेळा गुणायचं आहे? 100 वेळा. तर बघा, ऋण एक गुणिले ऋण एक हे कितीदा गुणलं आपण? 1 2 3 4 वेळा. ऋण एकला 4 वेळा गुणलं तर याचं उत्तर काय येईल? 1 येईल आणि ते कसं येईल? धन येईल. का बरं? कारण 4 वेळा गुणल्यामुळं बघा याचं काय उत्तर येईल? धन 1 येईल. या उलट पहा, ऋण 1 गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1, ऋण एकला 3 वेळा गुणल्यानंतर याचं उत्तर किती येईल? बघा, ऋण धन होते. धन 1 गुणिले ऋण 1 ऋण 1 येईल. यावरून तुम्हाला काय कळलं की ऋण एकला समस्थानच्या अंकांनी समसंख्या 4 वेळा गुणलं म्हणजे 4 ही समसंख्या आहे. तर त्याचं उत्तर काय येतं? समसंख्यांनी गुणल्यानंतर धन येतं. धन म्हणजे अधिक. तर इथं पहा, इथं आपण किती वेळा गुणलंय? 3 वेळा. तर 3 काय आहे? विषम संख्या आहे. विषम. हे विषम गुणल्यामुळे बघा, ऋण धन आणि धन आणि हे एक ऋण म्हणजे हे ऋण 1 आले. त्याचं विषम संख्या असल्यामुळं 3 ही विषम संख्या असल्यामुळं याचं उत्तर काय आलं आपल्याला? ऋण आलेलं आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल 100 ही काय आहे? 100 ही समसंख्या आहे. 100 वेळा म्हणलंय ना त्यांनी. 100 वेळा ऋण 1 गुणिले ऋण 1 असं किती वेळा? 100 वेळा गुणल्यानंतर त्याचं उत्तर 1 ला 1 न गुणल्यानं उत्तर काय येणार आहे? 1च येणार आहे. पण कोणते 1? 100 वेळाचं हे सी आणि डी तर पर्याय कटलेत, कारण 100 न गुणायचंच नाही आपल्याला. ऋण एकला त्यानेच म्हणजे कोणी? ऋण एकनेच असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पर्याय सी आणि पर्याय डी तर येणारच नाहीत. तर राहिला प्रश्न काय आता? ए आणि बी मध्ये. तर ए येईल का बी येईल? तर तुम्हाला आता सांगितलं समसंख्या हे जर ऋण एकला 100 वेळा गुणलं, ही 100 ही समसंख्या असल्यामुळं त्याचं उत्तर काय येणार आहे? धनसंख्या येणार आहे. म्हणूनच याचं उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे उत्तर 1. याऐवजी ऋण एकला 99 वेळा गुणला असता उत्तर काय येईल? गुणाकार. तर त्याचं उत्तर आहे ऋण 1. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कळालं तुम्हाला. ही 100 ही समसंख्या असल्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर ए. त्यानंतर स्वाध्याय 2.3 मधलंच आपण दुसरं गणित पाहणार आहोत. गणित अतिशय तुमच्या समोर पुस्तक आहे नवनीत प्रकाशनाचं. त्या प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायचं गणित. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. बघा, शांत डोक्यानं वाचायचं. एका मोज्याच्या जोडीची किंमत किती आहे? टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत, किती जोड्यांची? 5 जोड्यांची किंमत आपल्याला दिलेली आहे 1250. तर 2 मोजे आणि 4 टोप्या कितीला पडते? प्रश्न मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे, तुम्ही काळजीपूर्वक
वाचायचं आहे. पर्याय आपल्यासमोर आहे. ए पर्याय 1050, बी पर्याय 1000, सी पर्याय 950, डी पर्याय 1250. तर बघा आपण काळजीपूर्वक पहिली ओळ महत्वाची. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या किती आहे? एका मोज्याची किंमत किती आहे? टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. 5 मोज्याची जोडीची किंमत आपल्याला दिली 1250. आधी आपण एका मोज्याची काढून घेऊ. 5 मोज्याच्या जोडीची किंमत किती आहे? 1250. 5 मोजे. तर एका मोज्याची किती येईल मग? भागिले 5 करायचं, म्हणजे एका मोज्याची 5 दोन्ही 10, उरले 2, झाले 25, 5 5 25, शून्याला 0. 1250 भागिले 5 केले आपण. तर याचं उत्तर काय आलं? 250. कशाची जोडी आली? हे बघा, एवढ्याचं उत्तर आलं. 5 मोज्याच्या जोडीची किंमत 1250 आहे. तर एका मोज्याची किंमत आली. एक मोजे बरोबर कितीला? 250 रुपये. एका मोज्याची किंमत 250 रुपये आली. आता बघा, आता एका टोपीची किंमत, आता 2 मोज्याची काढता येईल आपल्याला, आहे की नाही? आता पण टोपीचं राहिलं ना, तर टोपीची किंमत त्यांचा मोज्याच्या किमतीचा काय संबंध आहे पहा. मोज्याची किंमत काय आहे? टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. हे जर बघा 250 रुपये हे दुप्पट आहे, मग ह्याची किती येईल? 100 याच्या अर्धे, आहे की नाही? 125. बघा गणित बरोबर आले का? एका मोज्याची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. टोपीची किंमत काय? मोज्याची किती आली? 250 आली. मोज्याची 250 आली. टोपीची काय असेल मग? त्याच्या निमपट असेल, मोज्याच्या किमतीच्या निमपट, कारण ही दुप्पट आहे ना, म्हणून. मग उत्तर काय आलं? 125 रुपये. आता आपल्याला कळालं मोज्याची किंमत कळाली, एकाची किती आहे, टोपीची एकाची कळाली. 2 मोजे कितीला असतील? एक तर 250 रुपयाला आहे. 2ची किंमत किती आली? या मोजेच्या खाली मोजे, 2 मोजे 500ला. आधी 4 टोप्या, एक टोपी केवढ्याला आहे? 125 रुपयाला आहे. 4 कितीला होतील? 4 न गुणायचं त्याला, 5 चोक 20, चाले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10, 0, चला 1, 4 1 4 आणि 1 5. एका टोपीची किंमत 125 रुपये, तर 4ची किती? 500 रुपये. एका मोज्याची किंमत 250 रुपये, तर 2ची किती? 500 रुपये. 2 मोजे आणि 4 टोप्याची किंमत किती येईल मग? हे गणित मी तुम्हाला सांगतो. ओके, उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय 1000. कोणता पर्याय आहे? पर्याय नंबर बी. बघा, अतिशय सोपं गणित होतं. शांत डोक्यानं वाचल्यावर तुम्हाला लगेच कळेल. आधी पुन्हा पुन्हा पहा, हे तुम्हाला समजून जाईल. चला त्यानंतरचा स्वाध्याय 2.3 मधलं तिसरं गणित पाहूयात आपण. वाचून घ्या. 2 संख्यांची बेरीज 8 आहे, त्यांचा गुणाकार 15 आहे, तर त्यांच्या उभय पक्षाची रेसिपल्स म्हणजे बेरीज किती असेल? रेसिप्रोकल्स, आहे की नाही? तर किती असेल? तर बघा, 8 त्यांचा काय आहे? बेरीज आहे, आणि त्यांचा गुणाकार किती आहे? 15 आहे. तर या स्वरूपात विचार केल्यावर याचं रेसिपल्स उत्तर 8/15 हे येतं, म्हणून पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर रेसिप्रोकल्स म्हणजे काय? तर 8/15 याच्या उलट 15/8, 15 120, 120 बरोबर 1 याचा भागाकार केल्यानंतर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? 8/15. त्यानंतरचं गणित, त्यानंतरचं स्वाध्याय 2.3 मधलं चौथं गणित पाहिजे. वाचा एकदा गणित शांत डोक्यानं. एका परीक्षेमध्ये रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्या तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील, तर गुरुदासला मिळालेले
गुण शोधून काढा. तर बघा आपल्याला गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढायचे. गुरुदास बरोबर किती, तर या पर्यायापैकी गुरुदासचे गुण आहेत. तर बघा संबंध काय आहे याच्यामध्ये पाहायचं आपण. तर पहिला पर्याय आपण घेऊन पाहू 18. गुरुदासला समजा 18 गुण मिळाले. तर गुरुदासचा आणि रमेशचा संबंध काय आहे. रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण काय आहेत बघा. हे बघा रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण इथं करून दाखवले मी तुम्हाला. 15 गुण काय आहेत अधिक आहेत. म्हणजे गुरुदासला तर 18 धरले आपण, तर रमेशला किती धरावं लागतील 18 आणि 15ची बेरीज. 18 पेक्षा 15 जास्त आहेत ना, म्हणून कुणाला गुरुदासपेक्षा रमेशला. 8 आणि 5 13, 3 33. बघा हे 33 झाले. लीलाला पहा, तर लीलाला त्याच परीक्षेत 7 कमी मिळाले. म्हणजे कुणापेक्षा गुरुदासपेक्षा 7 गुण. 7 कमी म्हणजे हिला 11 गुण मिळाले. बरोबर आहे. लीलाला गुरुदासपेक्षा त्याच परीक्षेत 7 गुण कमी मिळाले. याला जर 18 धरले तर 7 म्हणजे कमी म्हणजे 11. आता या तिघांची बेरीज किती यायला पाहिजे 83 यायला पाहिजे. येते का 8 आणि 3 11 आणि 12 नाही येत. इथं 12 येते आणि हे बघा 3 आणि 4 5 6 62 येते. म्हणजे 18 हे पर्याय उत्तर येऊ शकणार नाही. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्यायातूनच काढायचे. त्याच्यामुळं पहा दुसरा पर्याय घेऊ आपण 25. गुरुदासला 25 गुण मिळाले असे गृहीत धरू. गुरुदासला जर 25 मिळाले असतील तर आपल्याला रमेशला किती करावं लागतील 25 + 15. 5 आणि 5 10 0. चला 1 3 आणि 1 4 40. रमेशला 40 आणि लीलाला किती धरावं लागतील याच्यापेक्षा गुरुदासपेक्षा 7 कमी म्हणजे 25 मधून 7 गेले 18. आता करू यांची बेरीज. याची बेरीज जर 83 आली तर गुरुदासचे 25 गुण बरोबर आहेत. 8 आणि 5 13 3. चला 1 4 आणि 1 5 आणि 2 6. 4 आणि 1 5 आणि 2 7 1 8. 83 आले. म्हणजे गुरुदासचे गुण किती आहेत 25. त्यानंतरचं गणित पाहूयात. त्यानंतरचा स्वाध्याय 2.3 मधलं 5वं गणित पहा. अतिशय सोपं गणित होतं. 1836 या संख्येला 17ने भागले असता येणारा भागाकार कोणता. तर तुम्हाला यामध्ये 17ने भागायचं आहे 1836ला. तर बघा डायरेक्ट आपण भागाकार करूया. 17 1 17. 8 मधून 7 गेले 1 राहिला. 1 मधून 1 गेला 0. 8 मधून 7 गेले 1 राहिला. वरचे 3 खाली घेतले. आता 17च्या पाड्यात 13 येतील का नाही. 0चा भाग देऊन टाकूया. 13 वरचे 6 खाली घेतले. 17चा पाडा पाठ असणं महत्वाचं आहे. 17 8 36 असे किंवा 136. सोपा भागाकार होता. पाडे पाठांतर असणं महत्वाचं आहे. बघा 17 1 17. 18 मधून 17 गेले 1 राहिला. वरचे 3 खाली घेतले 13 झाले. 17च्या पाड्यात 13 येणार नाही. 0चा भाग दिला. वरचे 6 खाली घेतले 136 झाले. 17 8 136. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय नंबर ए. अतिशय सोपं गणित होतं. पाडे पाठांतर असणं यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. 30 पर्यंत पाडे नवोदयच्या विद्यार्थ्याला किंवा 5वीच्या विद्यार्थ्याला असणं महत्त्वाचं आहे. कितीपर्यंत 30 पर्यंत पाडे मुखोद्गत असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे 30 पर्यंत पाडे पटकन पाठ करून टाका लवकरात लवकर. त्यानंतरचं गणित प्रश्न 6वा स्वाध्याय 2.3. बघा वाचून घ्यायचंय. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तर करीमला किती गुण मिळाले. आता करीमचे गुण किती मिळाले हे आपल्याला पर्याय दिसतात त्याच्यात आहेत. करीमचे गुण ABCD या पर्यायामध्ये आहेत. अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यायातूनच काढायचं असतं. तर बघूया
तिघांना मिळून किती मिळालेत बघा. या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे? 110 आली पाहिजे. पाहूया आपण, लाईन बाय लाईन वाचा क्वेश्चन आणि त्यानुसार रचना करूया आपण. इथं बघा, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. आपण काय करू, करीमचे गुण विचारलेत ना, करीमला किती गुण, तर पर्याय घेऊन टाकू. डी पर्याय घेऊन टाकू. करीमला 50 गुण मिळाले समजा. तर आता रहीमचा आणि करीमचा काय संबंध आहे? करीमला जास्त येते. किती येते जास्त? 15 गुण जास्त आहे. कुणाला? करीमला. म्हणजे रहीमला करीमपेक्षा 15 गुण कमी आहेत. म्हणजे याच्यातून 15 मायनस करायचे, म्हणजे किती येईल? 35. बरोबर आहे, कारण याला 35 घेतले रहीमला, तर 15 गुण जास्त म्हणजे याला करीमला 50 गुण असतील. बरं, त्यानंतर रहीम आणि मदनमध्ये काय संबंध आहे? तर रहीमला मदनपेक्षा 10 गुण कमी आहे. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहेत. रहीमला जर 35 धरले तर मदनला किती? 10 गुण कमी, म्हणजे किती धरावं लागतील? 25 धरावं लागतील. आणि मग आता या तिघांची बेरीज किती आली पाहिजे आपल्याला? 110. बघू येते का? 5 आणि 5 10 शिला 0. चला 1 5 आणि 1 6 आणि 3 9 10 11. अॅक्युरेट येते. तर पर्याय नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यामुळं इथं लक्षात घ्या, मी हे पर्याय बायचान्स घेतला, पण तुम्हाला जर या पर्यायाचा विचार करून करावं लागणार आहे. हे पर्याय घेऊन पाहावं लागणार आहे. अशा प्रश्नाचं उत्तर पर्यायातूनच येणार आहे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय मग नक्की समजलं? गणित शांत डोक्यानं वाचल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल. या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय डी. त्यानंतरचं गणित पहा. स्वाध्याय 2.3 मधलं 7वं गणित आपण पाहत आहोत. त्यामध्ये वाचा एकदा शांत डोक्याने तुम्ही ते गणित. बघा, एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. काय मिळाले? कमी मिळाले. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 250 गुण मिळाले. तर जोसेफला किती गुण मिळाले? तर जोसेफचे गुण या पर्यायापैकी एक आहेत. घेऊया आपण एक पर्याय. बघा, जोसेफला धरूया आपण 59 गुण. हा पर्याय घेऊन पाहूया. बघा, जोसेफमध्ये आणि अमितमध्ये काय अंतर आहे? जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. म्हणजे अमितला जोसेफपेक्षा 8 गुण काय आहेत? जास्त आहेत. याला जास्त आहे त्याच्यापेक्षा 8 गुण. म्हणजे याच्यात 8 आपल्याला ॲड करावं लागतील, अधिक करावं लागतील. म्हणजे 59 अधिक 8 करावं लागेल. मग अमितचे गुण आहेत. बघा, मी तुम्हाला करून दाखवले बाणाने. अमितपेक्षा जोसेफला कमी आहे, कुमारला जास्त आहे. पण कितीनं जास्त आहेत? तर अमितला किती? जोसेफला 8 कमी आहेत. म्हणजे जोसेफचे मार्क या पर्यायात आहेत. एक घेतला आपण पर्याय. 59 अधिक 8 केले आपण तर किती होतात? 67. 67 कुणाला झाले? अमितला झाले. आता बघा, अमितचा आणि कुमारचा काय संबंध गणितात बघा. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. कुमारला किती मिळाले? त्याच्यापेक्षा जास्त 12 अधिकचे 12. करूया आपण. 67 मध्ये काय करायचं? 12 अधिक 7 आणि 2 9 6 आणि 1 7 79. इथे किती झाले? 79. मग या तिघांची बेरीज आपल्याला करून पाहिजे. ती किती आली पाहिजे? 205 आली पाहिजे. तर बघा, 9 आणि 9 18, 18 आणि 7 25, 7 आले 2, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15 आणि 15 आणि 5 20. 205 आलेली आहे. 205 आलेली आहे. म्हणजे जोसेफचे गुण आपण किती गृहीत धरले होते? 59. या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय सी. पण हे बाय चान्स आलं, मी हे पर्याय घेतला. मग आपण दुसरा एक पर्याय घेऊन पाहू आणि जेणेकरून त्याने येते का पाहू. त्यांनी येणारच नाही, पण आपण करून पाहू तरी पण. बघा, आपण आता याचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवायचं, पर्याय नंबर सी. आता आपण काय करूया ते करून पाहूया. बघा, पर्याय नंबर डी घेऊन येते का? मग येणार तर नाही,
पण आपल्याला पद्धत समजायला पाहिजे. पर्याय नंबर डी घेऊन पाहूया आपण. जोसेफचे गुण 75 धरले. बघा 75 धरले. मग जोसेफ आणि अमितमध्ये काय संबंध आहे, तर अमितपेक्षा 8 गुण जोसेफला कमी आहे. म्हणजे जोसेफपेक्षा अमितला 8 गुण जास्त आहे. जोसेफचे धरले 75, तर 75 मध्ये 8 मिक्स करायचे किंवा अधिक करायचे किंवा प्लस करायचे किंवा बेरीज करायची. 75 मध्ये 8 घेतले किती होतात 83. 75 आणि 8 83. कुमार आणि अमितचा काय संबंध आहे, तर कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. म्हणजे 83 मध्ये काय करावं लागेल आपल्याला, 3 हे अधिक 12 हे नाही करूया इथं. 3 आणि 2 5, 8 आणि 1 9, 95 झाले. आता या तिघांची बेरीज किती पाहिजे 205. येते का भाऊ. 5 आणि 5 10 आणि 3 13, हातचाला 1 9 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 7 25. 253 येते. म्हणजे निश्चितच हे उत्तर येणार नाही. याला पण असंच होईल, याला पण असंच होईल. एक पद्धत मी तुम्हाला करून सांगवली. आपल्याला प्रत्येक पर्याय करणं भाग आहे तिथं, आणि त्यानुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल. मग जोसेफला किती गुण मिळाले 59. हे की नाही. 59 पेक्षा 8 ने जास्त म्हणजे किती होतील 67. 67 पेक्षा याला कितीने कुमारला जास्त 12. बघा 7 आणि 2 9 आणि 7 79. आणि ह्या तिघांची बेरीज किती आली पाहिजे 205. येते का पाहू. 9 9 18, 18 आणि 7 25, 5 4 2, 7 आणि 2 9, 2 6 15, 15 5 20. पर्याय नंबर डी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय 2.3 पूर्ण झालेला आहे. तरी आपण वही आणि नवनीत प्रकाशनाचं पुस्तक समोर घेऊन प्रत्यक्षात हे गणित करून पाहायला पाहिजे. आपल्या नोटबुकचा वापर करून आणि गणित वाचून शांत डोक्यानं करून पाहायला पाहिजे. मी अतिशय तुम्हाला सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये गणितांचा अंकगणितांचा सर्व सराव करत आहोत. आपण पुस्तक समोर ठेवून नवनीत प्रकाशनाचं अगदी प्रश्नाचा क्रमांक आणि स्पष्टीकरण हे सगळं पाहून उदाहरणं सोडवणं आवश्यक आहे. या व्हिडिओला पुन्हा पुन्हा पहा, जेणेकरून तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा, काही बदल करायचे असतील ते पण सांगा. अशा पद्धतीनं आपण स्वाध्याय 2.3 संपलेला आहोत. याचबरोबर आपण न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अंकगणितासाठी जशी व्हिडिओ सुरू केलेली आहे तशीच व्हिडिओ सिरीज आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन याच्यासाठी पण सुरू केलेली आहे. त्याचे पण वेगवेगळे व्हिडिओ आपण क्रमाक्रमाने पाठवत आहोत. या चॅनलला अधिक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 2.4 पाहूया. धन्यवाद.